लेक्चर नंबर 8 रेडॉक्स रिॲक्शन आणि नेक्स्ट आपण सेकंड मेथड डिस्कस करणार आहोत ऑक्सिडेशन नंबर मेथड. सेकंड कोणती मेथड आहे? ऑक्सिडेशन नंबर मेथड. ओके, फॉर बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी मग आता आपण एक एक डिस्कस करू. काय म्हणते सर्वात आधी पहा, ऑक्सिडेशन नंबर चेंज मेथड म्हणतात त्याला. आणि धिस मेथड वॉज गिवन बाय जॉन्सन, है ना. जॉन्सन नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी दिली होती, है ना. आणि इन अ बॅलन्स रेडॉक्स रिॲक्शन टोटल इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर मस्ट बी इक्वल टू टोटल डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, है ना. म्हणजे एखादी बॅलन्स रेडॉक्स रिॲक्शन आहे तर त्याच्यामध्ये जेवढा टोटल ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला तेवढाच टोटल डिक्रीज झाला पाहिजे ऑक्सिडेशन नंबर. ओके, म्हणजे जेवढी ऑक्सिडेशन स्टेट एकाची वाढली तेवढी दुसऱ्याची कमी व्हायला पाहिजे, है ना. आणि धिस इक्वॅलन्स प्रोव्हाइड द बेसिस फॉर बॅलन्सिंग रेडॉक्स रिॲक्शन, है ना. आणि ह्या दोन गोष्टी ज्या इक्वल येत आहेत त्याच्यावरूनच आपण रिॲक्शनला बॅलन्स करणार आहोत. ओके, मग आता याच्या काही स्टेप्स आहेत. आता स्टेप्स कोणकोणत्या आहेत? सगळ्यात पहिली, सिलेक्ट द ॲटम इन ऑक्सिडायझिंग एजंट whose oxidation number decreases and indicate the gain of electrons. याचं म्हणणं काय आहे? सर्वात आधी तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट सिलेक्ट करायचं आहे. आता ऑक्सिडायझिंग एजंट काय असते? जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करते आणि त्याचं स्वतःचं काय होते? रिडक्शन. मग त्याचं स्वतःचं रिडक्शन होते तर तो इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. मग आपल्याला ते इंडिकेट करायचं आहे त्यानं किती इलेक्ट्रॉन गेन केले. समजलं? परत एकदा सांगतो. आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट सिलेक्ट करायचं आहे. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे कोण? जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करेल आणि स्वतःचं काय होणार? रिडक्शन. मग ज्याचं स्वतःचं रिडक्शन होते तो इलेक्ट्रॉन काय करते? गेन करते. मग त्यानं किती इलेक्ट्रॉन गेन केले ते आपल्याला इंडिकेट करायचं आहे, दाखवायचं आहे. ठीक आहे. नंतर सिलेक्ट द ॲटम इन रिड्युसिंग एजंट हुज ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज अँड इंडिकेट द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे रिड्युसिंग एजंट. आता रिड्युसिंग एजंट काय असते? ज्याचं रिडक्शन होते की दुसऱ्याचं रिडक्शन करते? दुसऱ्याचं रिडक्शन करते. जो रिड्युसिंग एजंट असते तो काय करते? दुसऱ्याचं रिडक्शन. मग त्यानं दुसऱ्याचं रिडक्शन केलं तर स्वतःचं काय होणार? ऑक्सिडेशन. आणि त्याचं जर ऑक्सिडेशन झालं म्हणजे त्यानं इलेक्ट्रॉन लॉस केले. मग त्यानं किती इलेक्ट्रॉन लॉस केले ते दाखवा. समजलं एवढं? म्हणजे आपल्याला साध्या सोप्या भाषेत पहिले ऑक्सिडेशन स्टेटस काढावं लागेल. ऑक्सिडेशन स्टेट काढल्यावरच समजेल ना कोणाचं ऑक्सिडेशन झालं, कोणाचं रिडक्शन झालं. ओके, नंतर नेक्स्ट स्टेप काय आहे? नाऊ क्रॉस मल्टिप्लाय, है ना. म्हणजेच मल्टिप्लाय ऑक्सिडायझिंग एजंट बाय द नंबर ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड रिड्युसिंग एजंट बाय द नंबर ऑफ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. नंतर तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंटला मल्टिप्लाय करायचं आहे. कशानं मल्टिप्लाय करायचं आहे म्हणते? जसं ऑक्सिडायझिंग एजंटला कशानं मल्टिप्लाय करायचं आहे? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन लॉस झाले त्यानं मल्टिप्लाय करा. आणि रिड्युसिंग एजंटला कोणं मल्टिप्लाय करायचं आहे? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन गेन झाले त्यांना कोणाला मल्टिप्लाय करायचं? रिड्युसिंग एजंटला. ठीक आहे. आणि बॅलन्स द नंबर ऑफ ॲटम्स ऑन बोथ साईड. दोन्ही साईडचे ॲटम बॅलन्स करा. हुज ऑक्सिडेशन नंबर चेंज इन द रिॲक्शन. ज्यांचे ऑक्सिडेशन नंबर चेंज झाले त्यांना बॅलन्स करा. ज्यांचे ऑक्सिडेशन नंबर चेंज झाले त्यांना आधी बॅलन्स करा. आणि नंतर इन ऑर्डर टू बॅलन्स ऑक्सिजन. मग आता ऑक्सिजन बॅलन्स करा. ऑक्सिजन कसा बॅलन्स करतो? बाय ॲडिंग H2O. म्हणजे ॲड H2O मॉलिक्यूल टू द साईड डिफिशियंट इन ऑक्सिजन. ज्या साईडला ऑक्सिजन कमी आहेत त्या साईडला H2O ॲड करा बॅलन्स करायसाठी. काय बॅलन्स करायसाठी? ऑक्सिजन बॅलन्स करायसाठी. आणि नंतर देन बॅलन्स द नंबर ऑफ हायड्रोजन बाय ॲडिंग H+, है ना. मग तुम्हाला हायड्रोजन बॅलन्स करायचे आहेत आणि हायड्रोजन बॅलन्स करायसाठी काय ॲड करतो आपण? H+ टू द साईड डिफिशियंट इन हायड्रोजन. म्हणजे ज्या बाजूला हायड्रोजन कमी आहेत त्या बाजूला काय ॲड करा? H+. कशासाठी? हायड्रोजन बॅलन्स करायसाठी. तर हे काही नियम झाले. हे काय झाले? नियम. आता हे नियम आपल्याला अप्लाय करणं शिकायचं आहे. ओके, ते अप्लाय कसे करायचे तेव्हा तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. कालच्यासारखं काही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, काय म्हणते बघा. बॅलन्स द फॉलोइंग रिॲक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. कोणती मेथड? ऑक्सिडेशन नंबर मेथड. तर आपली स्टेप 1 काय असते सांगा? स्टेप 1 काय असते? काय काढत असतो आपण? ऑक्सिडेशन नंबर. सगळ्यांच्या काढा लागतील ना. हां, मग स्टेप 1 मध्ये आपण तेच करू. काय असते स्टेप 1? स्टेप 1 काय असते सांगा? फाइंड ऑक्सिडेशन स्टेट्स किंवा ऑक्सिडेशन नंबर.
फाइंड ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट म्हणा. ओके, मग करता येतात फाइंड आपल्याला. ठीक आहे, रिॲक्शन काय दिलं आहे आपल्याला पहा, कसे फाइंड आउट करणार, किंवा आपण पहिले करून घेऊन मग लिहू है ना. कसं केलं होतं आपण, डबल लिहिली होती का रिॲक्शन मागच्या ह्याच्यात. ठीक आहे, लिहून घेऊ. मग काय आहे रिॲक्शन, MnO4 मायनस प्लस काय आहे Fe2 प्लस, आणि तिकडे काय आहे Mn+2 आणि Fe+3 असंच दिलं आहे ना. बरं, मग आता फक्त इथं Mnचा काढा लागते, बाकी तर माहीतच आहे ना. कसं काढणार, O किती असते -2, O -2 आहे, Mn किती घेणार x, म्हणजे किती होईल x 4 वेळा ऑक्सिजन -2 आणि वर किती आहे रे -1, म्हणजे जो x आहे तो -8 इक्वल टू -1, म्हणजे x किती आला +7, x किती येणार +7, x किती येणार +7. ओके, मग आता तुम्हाला Mn माहीत झाला. मग पहा आता तुम्हाला माहीत आहे काय काय माहीत आहे तुम्हाला माहीत आहे Mn किती आहे, किती आहे +7, Fe किती आहे, हा तर डायरेक्टच आहे ना, किती आहे +2, हा Mn किती आहे +2 आणि हा Fe किती आहे +3. माहीत झाले की सगळे, म्हणजे फाइंड केलं आपण ऑक्सिडेशन स्टेट, बाकीच्यांच्या तर माहीतच आहे. आता दुसरी स्टेप है ना, कोणाचं ऑक्सिडेशन झालं कोणाचं रिडक्शन झालं ते आपण काढून घेऊ एकदा. ठीक आहे, मग आता करू आपण स्टेप 2. बघा आता स्टेप 2 है ना. स्टेप 2 मध्ये काय करायचं आपल्याला, कोणाचं ऑक्सिडेशन झालं कोणाचं रिडक्शन झालं ते आपण काढता येते आपल्याला. बघा रिॲक्शन काय होती सांगा, रिॲक्शन होती MnO4 मायनस प्लस काय आहे बघा Fe2 प्लस है ना, प्लस काय आहे Fe2 प्लस, आणि इकडे काय होतं Mn2 प्लस आणि Fe3 प्लस. मग सांगा आता काय झालं, इथं Mn वर चार्ज किती आहे, सर्व चार्ज लिहून घ्या. Mn किती आला +7, Fe किती आहे +2, Mn किती आहे +2 आणि Fe किती आहे +3, बरोबर आहे का. बरं, मग आता मला सांगा Mn +7चा काय झाला रे +2, +7चा +2 झाला म्हणजे पॉझिटिव्ह काय झाला रे कमी, आणि पॉझिटिव्ह कमी झाला म्हणजे पॉझिटिव्ह कमी झाला म्हणजे रिडक्शन, म्हणजे याचं रिडक्शन झालं. आणि ज्याचं रिडक्शन होते तो कोण असते रे ऑक्सिडायझिंग एजंट. ज्याचं रिडक्शन होते तो कोण असते ऑक्सिडायझिंग एजंट. सेम इकडे Fe किती होता रे +2 आणि +2चा काय झाला रे +3, Fe +2चा +3 झाला म्हणजे पॉझिटिव्ह काय झाला वाढला. पॉझिटिव्ह वाढला म्हणजे ऑक्सिडेशन, आणि ज्याचं ऑक्सिडेशन झालं तो कोण असते रिड्युसिंग एजंट. ज्याचं ऑक्सिडेशन झालं तो कोण असते रिड्युसिंग एजंट. म्हणजे आपण ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे रिड्युसिंग एजंट कोण आहे ते फाइंड केलं है ना. आपल्याला काय करायचं होतं या स्टेपमध्ये आपल्याला करायचं होतं फाइंड ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट है ना. आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट फाइंड करायचे होते, ते आपण फाइंड केले. आता नेक्स्ट काय होतं, ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंट फाइंड केल्यावर काय होतं बघा, त्यांना काय सांगितलं होतं सिलेक्ट ॲटम है ना इन ऑक्सिडायझिंग एजंट है ना, आणि हुज ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज, ज्याचा कमी झाला तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे, आणि इंडिकेट द गेन ऑफ इलेक्ट्रॉन. तर तुम्हाला आता किती इलेक्ट्रॉन गेन झाले ते सांगणं आहे. आणि रिड्युसिंग एजंट काढा, त्याच्याहून सांगा किती इलेक्ट्रॉन लॉस झाले, सांगता येतील. ठीक आहे, कसं सांगणार. स्टेप 3 मध्ये करतो मी इंडिकेट. स्टेप 3 मध्ये काय करतो मी इंडिकेट लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन. लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय इंडिकेट करा म्हणते लॉस आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन. काढता येतील किती इलेक्ट्रॉन लॉस झाले किती गेन केले. बघा पहिले लिहून घ्या रिॲक्शन काय आहे MnO4 मायनस, नंतर काय आहे Fe2 प्लस, नंतर तिकडे काय आहे Mn2 प्लस आणि Fe3 प्लस. आता मला सांगायचं आहे किती इलेक्ट्रॉन लॉस झाले आणि किती गेन केले. आता Mnचं सांगा बरं काय झालं, तर काय झालं Mnचं. हा Mn आहे किती होता +7, +5चा +7चा काय झाला +2, मग +7चा +2 झाला म्हणजे रिडक्शन झालं की नाही, आणि रिडक्शन झालं म्हणजे इलेक्ट्रॉन गेन केले. किती गेन केले 7 पासून 2 लोक गेला. 7चा 2 कधी होईल जेव्हा तो 5 इलेक्ट्रॉन गेन करेल. अरे त्याची ऑक्सिडेशन स्टेट 7 होती, ते किती झाली
2 झाली. 7चा 2 कधी होणार? जेव्हा तो 5 इलेक्ट्रॉन गेन करेल, है ना. मग 7 मधून 2 मायनस करा साध्या सोप्या भाषेत. किती राहिले? 5. म्हणजे त्यानं किती इलेक्ट्रॉन गेन केले? 5. म्हणजे या केसमध्ये काय झालं? गेन ऑफ, काय झालं रे? गेन ऑफ 5 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन गेन झाले? 5. आता Fe+2 होता, Fe+2चा काय झाला? Fe+3. म्हणजे पॉझिटिव्ह वाढला म्हणजे ऑक्सिडेशन झालं, आणि ऑक्सिडेशनमध्ये काय होत असते? इलेक्ट्रॉन लॉस होत असते, बरोबर. ऑक्सिडेशनमध्ये काय होत असते? इलेक्ट्रॉन लॉस होत असते. किती लॉस झाले? +2चा +3 झाला, म्हणजे एकच वाढला ना, म्हणजे एकच इलेक्ट्रॉन लॉस झाला, बरोबर. म्हणजे इथं काय झालं रे? लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन. इथं किती इलेक्ट्रॉन लॉस झाला? 1 इलेक्ट्रॉन लॉस झाला. ठीक आहे, समजलं का? इथं किती इलेक्ट्रॉन लॉस झाले? 5. इथं किती लॉस झाले? 1. मग इथं 5 इथं 5 गेन झाले आणि इथं लॉस किती झाला? 1. मग जेवढे गेन झाले तेवढेच काय व्हायला पाहिजे? लॉस. दोन्ही सारखे पाहिजेत ना. अरे पारे, नियम काय होता? नियम काय होता? This method is given by Johnson in balanced redox reaction. Total increase in oxidation number must be equal to total decrease in oxidation number. म्हणजे this equivalence provide the basis for balancing redox reaction. इक्विव्हॅलन्स लागेल ना. जेवढा टोटल इन्क्रीज झाला तेवढाच टोटल काय व्हायला पाहिजे? डिक्रीज व्हायला पाहिजे. असं कधी होईल? जेव्हा जेवढे इलेक्ट्रॉन लॉस केले तेवढेच गेन केले, किंवा जेवढे गेन केले तेवढेच लॉस केले, तेव्हाच सारखं असेल ना. ठीक आहे. आणि आपण त्याच्यासाठी किती लॉस झाले किती गेन झाले ते काढलं. मग पुढे काय म्हणते? नाऊ क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणते. आणि मल्टिप्लाय ऑक्सिडायझिंग एजंट बाय नंबर ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे त्याला कशानं मल्टिप्लाय करा? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग किती इलेक्ट्रॉन लॉस झाले? कोणाले? ऑक्सिडायझिंग एजंटला. मग आपला ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे सांगा मला? ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? हा. आणि याले कशानं मल्टिप्लाय करा म्हटलं त्यानं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन लॉस किती झाले? 1. मग याला 1नंच मल्टिप्लाय करा लागते. अरे समजलं का? मग याला कितीनं मल्टिप्लाय करा लागते? 1नं. आणि लागे रिड्युसिंग एजंट जो आहे त्याला कशानं मल्टिप्लाय करा? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. दुसरं काय आहे? रिड्युसिंग एजंटला कशानं मल्टिप्लाय करा? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन किती गेन झाले? 5. त्यानं कोणाला मल्टिप्लाय करा? रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट कोण आहे? Fe2+. अरे समजलं का? म्हणजेच क्रॉस मल्टिप्लाय करू राहिलो. म्हणजेच काय करू राहिलो? क्रॉस मल्टिप्लाय. म्हणजे नेक्स्ट स्टेप जे आहे आपली, आहे ना, नेक्स्ट स्टेप कोणती आहे मग? क्रॉस मल्टिप्लायची. नेक्स्ट स्टेप जे आहे ते कोणती आहे? क्रॉस मल्टिप्लाय. स्टेप 4 कोणती आहे? क्रॉस मल्टिप्लाय. शॉर्टमध्ये लिहितो मी इथं. हे कोणती स्टेप आहे? क्रॉस मल्टिप्लाय. मग काय होतं आपली रिॲक्शन? काय होती सांगा? हे रिॲक्शन आहे. काय आहे रिॲक्शन? MnO4 मायनस प्लस Fe2+, आणि इकडे काय आहे? Mn2+ आणि प्लस Fe3+. मग आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. मग क्रॉस मल्टिप्लाय कसं करायचं बघा. हा किती वेळा आहे? किती इलेक्ट्रॉन आहे? 1. तर या Mnला कितीनं मल्टिप्लाय करायचं? 1नं. म्हणजे याले बी 1नं. म्हणजे काय होईल? हा 1 तर हा पण 1 झालं. क्रॉस मल्टिप्लायसाठी 1 झालं. दुसरं, हा किती वेळा आहे? 5 वेळा. तर याला कितीनं मल्टिप्लाय करायचं? 5 आहे ना. याला कितीनं मल्टिप्लाय करायचं? 5. म्हणजे हा 5 आहे तर हा पण किती आहे? 5. समजलं? क्रॉस मल्टिप्लाय समजलं काय आहे तर? ओके. आता नेक्स्ट स्टेपवर येऊ आपण. क्रॉस मल्टिप्लायची स्टेप झाली. नंतर स्टेप कोणती आहे? बॅलन्स द नंबर ऑफ ॲटम्स ऑन बोथ साइड हुज ऑक्सिडेशन नंबर चेंज. झाले ते ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला. कोणाचा चेंज झालता? एक Mnचा चेंज झालता, एक Feचा चेंज झालता. त्याला बॅलन्स करा. केले ना. क्रॉस मल्टिप्लाय करूनच बॅलन्स केलं की त्यांना. अरे बॅलन्स आहेत ना. 1 Mn 1 Mn, 5 Fe 5 Fe, म्हणजे बॅलन्स आहे. ओके. मग नंतर काय आहे पुढची स्टेप? आता बॅलन्स ऑक्सिजन. अरे आता ऑक्सिजन बॅलन्स करा लागतील ना. म्हणजे नेक्स्ट स्टेप कोणती आहे आपली? स्टेप 5 काय आहे आता? स्टेप 5 काय आहे? बॅलन्स ऑक्सिजन. बॅलन्स ऑक्सिजन बाय ॲडिंग, कोणाला ॲड करायचं? बाय ॲडिंग H2O, आहे ना. मग आता कसं करणार ॲड सांगा. इकडे काय आहे? MnO4 मायनस प्लस 5 Fe2+. तिकडे काय आहे? Mn2+ आणि प्लस 5 Fe3+. बरोबर आहे का? आता आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स करायचे आहेत. इकडून ऑक्सिजन किती आहेत? 4. तिकडून आहेत का? म्हणजे तिकडून बॅलन्स करा लागतील ना. पण तिकडून बॅलन्स करायसाठी 4 काय ॲड करसान? H2O. झाले का आता ऑक्सिजन बॅलन्स? अरे झाले ना ऑक्सिजन बॅलन्स. हां. आता काय बॅलन्स करा लागते? आता हायड्रोजन. नेक्स्ट स्टेप. तर
तर आता कोणती आहे स्टेप 6. आता स्टेप 6 काय आहे रे? बॅलन्स हायड्रोजन. बॅलन्स हायड्रोजन बाय ॲडिंग H प्लस. हायड्रोजन बॅलन्स करायसाठी काय करावं लागते? ॲड H प्लस. पहिले रिॲक्शन लिहून घ्या. काय रिॲक्शन पहा, MnO4 मायनस, नंतर 5 Fe2 प्लस, तिकडे काय आहे Mn2 प्लस, प्लस 5 Fe3 प्लस आणि प्लस 4 H2O. झालं का? मग आता काय बॅलन्स करा लागते सांगा? हायड्रोजन. कसे बॅलन्स करा लागतात? कसे? बाय ॲडिंग H प्लस. इकडून हायड्रोजन आहे का? नाही. तिकडून आहे का? आहे. किती आहेत? 8 हायड्रोजन आहेत. मग तिकडून 8 हायड्रोजन आहेत तर इकडून काय ॲड करसाल? 8 H प्लस. काय ॲड करसाल? 8 H प्लस. झाले का हायड्रोजन बॅलन्स? इकडे 8 हायड्रोजन, तिकडे हायड. आता बाकीचे ॲटम बी झाले तुमचे, कारण हे शेवटची स्टेप होती ना आपली. तर शेवटची स्टेप काय होती पहा बरं? बॅलन्स नंबर ऑफ हायड्रोजन बाय ॲडिंग H प्लस. झालं, क्वेश्चन संपला. पहा बरं आता बॅलन्स झाले का सगळे? हायड्रोजन किती आहेत? 8. तिकडे हायड्रोजन किती आहे? 4 2 8. Mn1 ऑक्सिजन 4, ऑक्सिजन 4. झालं बॅलन्स. नंतर Fe5 झालं बॅलन्स. समजलं? स्टेप समजल्या? पहिली स्टेप काय केली? ऑक्सिडेशन नंबर फाइंड केले. दुसरी स्टेप काय केली? दुसरं ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट फाइंड केले, है ना. तिसरी स्टेप काय केली? इंडिकेट लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन लॉस केले, किती इलेक्ट्रॉन गेन केले ते दाखवलं. नंतर काय केलं? क्रॉस मल्टिप्लाय करून ज्याचं ऑक्सिडेशन रिडक्शन झालं ते क्रॉस मल्टिप्लाय केले तुम्ही, है ना. आणि नंतर काय केले? ऑक्सिजन बॅलन्स केले बाय ॲडिंग H2O. आणि नंतर कोण बॅलन्स केले? हायड्रोजन बॅलन्स केले बाय ॲडिंग H प्लस. झालं बॅलन्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट काय म्हणत आहे? परत हा रिॲक्शन दिला आणि बॅलन्स करायचा आहे ऑक्सिडेशन नंबर मेथडनं. मग आता कसं बॅलन्स करणार याला? पहिले ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करणार, है ना. म्हणजे पहिली स्टेप काय आपली? स्टेप 1 सांगा. स्टेप 1 काय असते? स्टेप 1 फाइंड ऑक्सिडेशन नंबर, है ना, किंवा ऑक्सिडेशन स्टेट म्हटलं तरी चालेल. फाइंड ऑक्सिडेशन नंबर. त्याच्यासाठी पहिले रिॲक्शन लिहायला लागेल ना. हां, काय रिॲक्शन? CuO प्लस NH3. इकडे काय आहे? Cu प्लस N2 प्लस H2O. ठीक आहे. मग आता फाइंड आउट करू. पहा बरं काय आहे? O किती असते रे? -2 आणि वर 0 आहे, म्हणजे 100% हा +2 असेल, कारण +2 -2 0 होतील ना. हा -2 आहे तर हा +2. इथं हायड्रोजन नॉन मेटल सोबत आहे, मग नॉन मेटल सोबत आहे म्हणजे मायनस की +1. नॉन मेटल सोबत असला तर +1 आणि n माहीत नाही किती घेसाल? x आणि वर काही नाही म्हणून 0. म्हणजे काय होईल? x 3 वेळा हायड्रोजन म्हणजे +1 इक्वल टू 0, म्हणजे x + 3 इक्वल टू 0, म्हणजे x किती आला? -3. म्हणजे हा फाइंड आउट केला. इथं Cu वर काही चार्ज नाही म्हणजे किती आहे? 0. N2 किती आहे? 0. हा बी 0च झाला ना. अरे समजलं का? हां. मग आता पुढे काही हायड्रोजन काही काढायचं काम नाही, ऑक्सिजन काही काढायचं काम नाही. ठीक आहे. आपल्याला हेच पाहिजे बा. कॉपर +2 आला, इथं कॉपर किती आहे? 0. इथं नायट्रोजन -3 आहे, इथं नायट्रोजन किती आहे? 0. झालं ना. याचंच काम आहे, ते वॉटर काही काढत बसायचं काम नाही. समजलं? म्हणजे आपण ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट केले. आता पुढची स्टेप काय असते? फाइंड ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. त्याच्यासाठी परत आता मी रिॲक्शन लिहून घेतो, है ना. स्टेप 2. स्टेप 2 मध्ये काय करतो मी? स्टेप 2 काय करतो? फाइंड ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट फाइंड आउट करू. आता काय रिॲक्शन आहे आपली? रिॲक्शन काय होती? CuO प्लस NH3. CuO प्लस NH3. इकडे काय होतं? Cu प्लस N2 प्लस H2O. आता याच्यावरचे चार्ज मला माहीत होते, है ना, काढले मी. Cu किती आला? +2. Cu आला +2. N किती आला? -3. N किती आला? -3. इथं Cu किती आहे? 0 आणि इथं नायट्रोजन किती आहे? 0. सांगा मग आता काय झालं? Cu +2 चा काय झाला रे? 0. +2 चा 0 झाला म्हणजे प्लस काय झाला? कमी झाला. प्लस कमी झाला म्हणजे काय झालं? रिडक्शन. आणि ज्याचं रिडक्शन होते तो दुसऱ्याचं काय करते? ऑक्सिडेशन. म्हणजे हा कोण आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. कोण आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. समजून राहिलं? नंतर नायट्रोजन -3 आहे,
आणि -3चा काय झाला रे 0, म्हणजे मायनस कमी झाला ना, आणि मायनस कमी झाला म्हणजे ऑक्सिडेशन, मायनस कमी झाला म्हणजे ऑक्सिडेशन, आणि ज्याचं ऑक्सिडेशन होते तो दुसऱ्याचं काय करते रिडक्शन, म्हणजे हा कोण आहे रिड्युसिंग एजंट. कोण आहे हा रिड्युसिंग एजंट. झालं का तुमच्या दोघांचं राहते. हा झाला रिड्युसिंग एजंट, म्हणजे आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे रिड्युसिंग एजंट कोण आहे माहीत झालं. मग आता आपण काय सांगू शकतो स्टेप 3 मध्ये सांगा. स्टेप 3 मध्ये काय सांगणार इंडिकेट, काय इंडिकेट करायला लागते इंडिकेट लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मग लिहा रिएक्शन. काय रिएक्शन आहे CuO प्लस NH3, CuO प्लस NH3, इकडे Cu प्लस N2 प्लस H2O. ठीक आहे. मग आता रे काय झालं Cu चा काय झाला रे, हा Cu असा चेंज झाला ना, आणि हा कोण आहे N, हा N आहे. काय झालं मग इथं सांगा. Cu काय होता +2, +2चा काय झाला 0, +2चा 0 कधी होईल जेव्हा 2 इलेक्ट्रॉन घेणार, 2 + 2 - 0. अरे समजलं का, म्हणजे यानं 2 इलेक्ट्रॉन काय केले घेतले, कारण रिडक्शन झालं ना त्याचं, म्हणजे इथं काय झालं गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन, यानं 2 इलेक्ट्रॉन गेन केले. हा NH3 होता त्याचा N2 झाला, तर हा किती होता -3, -3चा 0, -3चा 0, 3 इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणून 3 मायनस चालले गेले है ना. म्हणजे इथं काय झालं लॉस ऑफ 3 इलेक्ट्रॉन. काय झालं इथं लॉस ऑफ 3 इलेक्ट्रॉन. समजलं एवढं ठीक आहे. अरे बरोबर आहे का. थोडं मी याला इकडे सरकवतो. बघ, तर आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे स्टेप नंबर किती रे 4. स्टेप 4 मध्ये काय करावं लागते आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय. स्टेप 4 मध्ये काय करावं लागते क्रॉस मल्टिप्लाय. स्टेप 4 मध्ये करावं लागते आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय. मग पहिले रिॲक्शन लिहून घ्या. काय रिॲक्शन आहे CuO प्लस NH3, आणि इकडे सांगा काय आहे Cu प्लस N2 प्लस H2O. आता क्रॉस मल्टिप्लाय कसं करावं लागते आठवते का, कसं करावं लागते क्रॉस मल्टिप्लाय. बघा हे किती आहे 3 आहे, तर या लॉस ऑफ इलेक्ट्रॉननं याला मल्टिप्लाय करायचं आहे ना, क्रॉस करायचं. हे 3 आहेत तर याला कितीनं मल्टिप्लाय करायचं 3नं, CuOले 3नं आणि Cuले 3नं है ना. तर इथं किती येणार 3, आणि इथं पण किती घ्यायला लागेल 3. समजलं. दुसरं हे 2 आहेत तर या 2नं कोणाले NH3ले. मग आता याले जर 2नं मल्टिप्लाय केलं तर हे इथं 2 आले. आता इकडे करायचं काम नाही का, कारण ते 2 नायट्रोजन ऑलरेडी आहेत आणि इकडेही 2 झाले. समजलं का. म्हणजे आपण मल्टिप्लाय इकडूनच करत असतो, मग बॅलन्सिंगसाठी तिकडून केलं. मग आता मल्टिप्लाय याला केलं 2नं तर त्याला करायची गरज आहे का, कारण हे 2 नायट्रोजन आहेत तर तिकडे ऑलरेडी 2 नायट्रोजन आहेत, त्यामुळे त्याला मल्टिप्लाय करायची गरज नाही. समजलं ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय झालं. अरे झालं का क्रॉस मल्टिप्लाय. बरं मग आता पुढे आता काय बॅलन्स करा लागते, आता ऑक्सिजन बॅलन्स करावं लागतील. बाकीचं झालं का बॅलन्स 3 कॉपर 3 कॉपर, 2 नायट्रोजन 2 नायट्रोजन. आता ऑक्सिजन आणि हायड्रोजन राहिले है ना. मग आता याला बॅलन्स करू आपण. काय करसाल मग स्टेप 5 काय करसाल बॅलन्स ऑक्सिजन बाय ॲडिंग H2O ॲड करून वॉटर ॲड करून ऑक्सिजन बॅलन्स करा. काय रिॲक्शन आहे सांगा 3 CuO प्लस 2 NH3, इकडे 3 Cu प्लस N2 प्लस H2O. सांगा काय बॅलन्स करा लागतात ऑक्सिजन. इकडे ऑक्सिजन किती आहे 3, तिकडे ऑक्सिजन किती आहे एकच आहे. मग आपल्याला बॅलन्स करा लागतील ना. मग बॅलन्स करायसाठी काय करसाल रे, इकडे 3 ऑक्सिजन आहेत तर तिकडे बी 3 ऑक्सिजन लागतील, तिकडे एकच ऑक्सिजन आहे म्हणजे अजून 2 पाहिजेत. म्हणजे 2 काय ॲड करसाल 2 H2O आपण काय करू इकडे ॲड करू है ना, 2 H2O ॲड करू. क्लिअर. अरे झाले का बॅलन्स. हां मग आता नेक्स्ट
आता हायड्रोजन बॅलन्स करा लागतात है ना. मग आता स्टेप 6 काय ना, स्टेप 6 काय आहे, बॅलन्स हायड्रोजन बाय ॲडिंग, कोणाला ॲड करसाल, बाय ॲडिंग H प्लस, बॅलन्स हायड्रोजन बाय ॲडिंग H प्लस. काय होईल सांगा मग. आता पहिले रिॲक्शन लिहून घ्या. काय रिॲक्शन आहे, 3CuO प्लस 2NH3, इकडे 3Cu प्लस N2 आणि H2O किती आहेत, हा 1 आणि ते 2 किती झाले, 3 H2O. किती H2O झाले, 3. समजलं. आता हायड्रोजन बॅलन्स करा लागतात. मोजा बरं हायड्रोजन किती आहेत इकडे, 3 दुनी 6, इकडे किती आहेत, 3 दुनी 6. करायची गरजच नाही, बॅलन्सच आहे. अरे आहेत ना बॅलन्स, करायची गरज आहे का, नाही. मग आता 3 कॉपर 3 ऑक्सिजन 2 नायट्रोजन 6 हायड्रोजन, रिॲक्शन बॅलन्स. समजलं. ओके. आता करू क्वेश्चन. बघा काय म्हणत आहे. इन द हाफ रिॲक्शन, हे एक रिॲक्शन आहे. या रिॲक्शन मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स गेन, 5 इलेक्ट्रॉन्स आर लिबरेटेड, 10 इलेक्ट्रॉन्स आर गेन, 10 इलेक्ट्रॉन्स आर लिबरेटेड. सांगा लागते, सांगता येईल का. काय रिॲक्शन पहा, रिॲक्शन आहे 2ClO3 मायनस आणि त्याच्यापासून काय तयार होऊ राहिला, Cl2. आपल्याला त्यांना इलेक्ट्रॉन गेन, इलेक्ट्रॉन लॉस काही विचारू, आपल्याला ऑक्सिडेशन नंबर काढावा लागेल की नाही. पहिले कसा काढता, ओचा किती आहे, -2, Cl माहीत नाही म्हणून x, म्हणजे काय होईल सांगा, x 3 वेळा ऑक्सिजन -2 इक्वल टू वर किती आहे, -1, म्हणजे किती झालं, x -6 इक्वल टू -1, म्हणजे x -1 + 6 म्हणजे x किती झाला, +5. ठीक आहे. म्हणजे इथं Cl वर चार्ज किती आहे, +5 आणि इथं Cl वर काही नाही म्हणजे 0. अरे समजला का. म्हणजे इथं जो Cl होता हा Cl किती आहे, +5 आणि हा किती झाला, हा किती आहे, 0. मग आता 0चा +5 झाला म्हणजे प्लस कमी झाला. प्लस कमी झाला म्हणजे प्लस कमी कधी होते, जेव्हा रिडक्शन होते. प्लस कमी झाला म्हणजे रिडक्शन. आणि रिडक्शनचा अर्थ काय असते, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मग किती इलेक्ट्रॉन गेन केले, +5चा 0 झाला म्हणजे किती गेन केले, 5. म्हणजे इथं गेन ऑफ काय झालं रे, गेन ऑफ 5 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन गेन झाले, 5. मग उत्तर किती आहे, पहिले तर गेनवालं उत्तर आहे हे समजलं तुम्हाला आहे की नाही. म्हणजे हे लिबरेटेडवालं उत्तर आहे का, नाही. मग आता एक आहे 5 इलेक्ट्रॉन, एक आहे 10 इलेक्ट्रॉन. आता क्वेश्चन काय विचारायला पहा, इन द हाफ रिॲक्शन, हे रिॲक्शन आहे ना, या रिॲक्शन मध्ये 5 इलेक्ट्रॉन गेन झाले, 10 इलेक्ट्रॉन गेन झाले. एक Cl जर आहे है ना, तर त्याच्यावरती +5 चार्ज आहे, तर +5चा 0 झाला या Cl साठी. पण हा जो Cl आहे हा तुम्हाला 2 वेळा दिला आहे ना. मग एक Cl जर 5 गेन करू राहिला असेल तर 2 Cl 10 गेन करतील. म्हणजे हा गुगली होता है ना. समजलं. इथं तुमची विकेट पडते, तुमचं 5 उत्तर आलं, तुम्ही 5 वर क्लिक करणार है ना. पण हा 2 असल्यामुळे तुम्हाला याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, 2 म्हणजे उत्तर किती येणार, गेन ऑफ 10 इलेक्ट्रॉन. कारण हा 2 वेळा आहे ना. हां, म्हणजे कोणतं उत्तर करेक्ट आहे, मग सी करेक्ट आहे, ए रॉंग आहे. समजलं. ओके, ठीक आहे. तर ठीक आहे का. हां, नेक्स्ट मग बोलो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड टू बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन. इक्वेशन काय आहे लिहून घ्या. काय आहे इक्वेशन,
NO3 मायनस प्लस 4H प्लस प्लस इलेक्ट्रॉन आहे ना, नंतर इकडे 2H2O प्लस NO आहे ना. आता हे रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स करायचे आहे, तर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड टू बॅलन्स द फॉलोइंग रिॲक्शन. हे रिॲक्शन बॅलन्स करायसाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजेत आहे ना, हे रिॲक्शन बॅलन्स करायसाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजेत कसं माहीत पडेल. पहिले रिॲक्शन बॅलन्स आहे का पहा. नायट्रोजन 1, नायट्रोजन 1, ऑक्सिजन 3, ऑक्सिजन 2 आणि 1 3 आहेत, हायड्रोजन 4, 2 दुनी 4, हायड्रोजन बॅलन्स म्हणजे ॲटम बॅलन्स आहेत. आता काय चेक करायला लागतात, चार्ज बॅलन्स आहे का पाहा लागेल ना. हां, मग चार्ज बॅलन्स आहे का चेक करा. किती प्लस आहेत, 4 प्लस. 4 प्लसमधून 1 मायनस गेला, 3 मायनस, सॉरी 3 प्लस. 4 प्लसमधून 1 मायनस गेला, कारण इकडे चार्ज आहे का, इकडे 0 आहे म्हणजे इकडे बी 0 करावं लागेल ना. अरे इकडे जर चार्ज 0 आहे तर इकडे पण चार्ज किती लागेल, 0. मग आता हे 4 प्लसमधून 1 मायनस झाला, राहिले किती, 3 प्लस. मग 3 प्लस आपल्याला 0 करायला लागतात, तर आपल्याला 3 मायनस घ्यावं लागतील की नाही, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन लागतील की नाही. म्हणजे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड टू बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन. हे इक्वेशन बॅलन्स करायसाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 3 पाहिजेत. म्हणजे उत्तर कोणतं करेक्ट आहे, सी. समजलं, 3 पाहिजेत ना इलेक्ट्रॉन्स. त्यानं असं विचारलं का आणखी किती पाहिजेत, क्वेश्चन असा आहे का आणखी किती पाहिजे. त्यानं क्वेश्चन काय विचारला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड टू बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन. हे रिॲक्शन बॅलन्स करायसाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 3 इलेक्ट्रॉनची, म्हणून उत्तर 3 आहे. त्यानं म्हटलं असतं आणखी किती पाहिजे, तर मग 2 असतं. समजलं. पण त्यानं विचारलं ना बा हे रिॲक्शन बॅलन्स करायसाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजेत, तर 3 पाहिजेत. झालं का बॅलन्स. आता पावर बॅलन्स झाला का, हे पहा 4 प्लस त्यातून 1 मायनस गेला म्हणजे राहिले 3 प्लस, 3 प्लस 3 मायनस 0, आणि इकडून बी किती आहे 0. म्हणजे उत्तर कोणतं करेक्ट आहे तुमचं, सी. समजलं, ठीक आहे. नेक्स्ट. आता विचार कसा करता त्याच्यावर डिपेंड आहे. हां, विचार, कारण विचार आपण हा जर केला की आता याला 3 पाहिजे, पहिले 1 दिला आहे तर अजून 2 पाहिजे, तसाही विचार करू शकतो आपण आहे ना. पण आता आपल्याला बुकमध्ये आन्सर काय आहे त्याच्यानुसार विचार करावा लागेल. पहा मग आता काय म्हणते नेक्स्ट. इन द बॅलन्स केमिकल इक्वेशन ABCD रिस्पेक्टिवली है ना. हे इक्वेशन जर बॅलन्स करायचं आहे तर ABCD काय असतील. आता हे क्वेश्चन लक्षात घ्या, मी काय सांगू राहिलो, मी परत लिहितो इथे इक्वेशन. काय इक्वेशन, IO3 मायनस प्लस AI मायनस है ना, प्लस BH प्लस, आणि इकडे CH2O है ना, प्लस DI2 है ना. आता मला हे इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. आता लक्षात घ्या, इथून पुढे सगळे प्रश्न असे आहेत. मग आता अशा टाईपचा प्रश्न आला आणि याच्यात ABCD काय आहेत बॅलन्स करायसाठी ते आपल्याला विचारलं त्यानं, 1 आहे, 2 आहे, 5 आहे, 6 आहे, काय आहे ना, ते आपल्याला सांगायला लागते. ते कसं सांगायचं, एका ॲटमसाठी बघायचं. ठीक आहे. मग आता समजा फॉर आय, तुम्ही जर आयसाठी बघितलं, आय आहे ना याच्यात, तर रिॲक्टंटमध्ये आय किती आहे सांगा बरं. हा आय किती आहे, हा 1. इथं आय किती आहे, ए. अजून आहे का आय कुठं, इकडे नाही आहे. इकडे आय किती आहे मग टोटल रिॲक्टंटमध्ये 1 आणि ए, म्हणजे आय किती आहे 1 प्लस ए. एवढा रिॲक्टंटमध्ये आहे तर एवढाच कुठे असला पाहिजे, प्रोडक्टमध्ये. तर प्रोडक्टमध्ये आय किती आहे डी, पण तो किती वेळा, 2 वेळा, म्हणजे प्रोडक्टमध्ये आय किती आहे 2D. समजलं. तर हे एक इक्वेशन भेटते आपल्याला सॉल्व्ह करायसाठी. ठीक आहे. इकडे आय किती आहे 1 प्लस ए आणि तिकडे आय किती आहे 2D. समजलं. बरं, आता आयसाठी झालं. आता कोणासाठी काढता, ओसाठी. इथं जर ओसाठी काढलं तुम्ही, फॉर ओसाठी सांगा बरं, इकडे ओ किती आहे 3, अजून आहेत का कुठे, नाही. म्हणजे इकडे ओ किती आहे 3 इक्वल्स टू, तिकडे ओ किती आहे सी. अरे पा रे, सी न ओले मल्टिप्लाय होईल ना, म्हणजे ओ किती आहेत तिकडे सी, म्हणजे तुम्हाला सीची किंमत भेटली किती आहे 3. आता कोणासाठी पाहता, एचसाठी, फॉर एच. इकडे एच आहे का, नाही. इकडे एच आहे किती आहे बी, एच किती आहे बी. तिकडे एच किती आहे, हा एच आहे 2 वेळा सी, म्हणजे काय आहे बी 2C. अरे किती आहे 2C.
तर देअरफॉर बी किती झाला 2 आणि सी ची किंमत किती आहे 3. तर देअरफॉर बी किती झाला 6. बी किती झाला 6. मग आता आपल्याला काढा लागतात ABCD. तर ABCD म्हटलं तुम्हाला सी माहीत झाला, सी किती आहे 3. अरे झाला ना माहीत. आणि बी माहीत झाला, बी किती आहे 6. बी किती आहे 6. दोन याच्यावरून होते का प्रश्न सॉल्व पहा बरं. बी पाहिजे 6 आणि सी पाहिजे 3. मग हा पहिला ए, दुसरा बी, तिसरा सी आणि चौथा डी. ABCD बरोबर. मग आपल्याला बी किती आहे 6. मग बी 6 दोन ऑप्शनमध्ये आहे. आणि सी किती आहे 3. सी 3 इथं आहे ना. म्हणजे हे तर दोन कटलेच होते पहिले, कारण याच्यात बी 6 नाही आहे. याच्यात दोन, याच्यात बी 6 आहे, पण सी किती आहे इथं 3, इथं किती आहे 5. म्हणजे हा कटला. म्हणजे कोणतं उत्तर करेक्ट आहे ए. समजला कसा सॉल्व करायचा प्रश्न. नेक्स्ट. What is the value of x and y in order to balance the following redox reaction? x आणि y च्या व्हॅल्यू पाहिजेत. काय रिॲक्शन आहे पहा. XCuO प्लस YNH3. इकडे काय आहे XCU है ना प्लस N2 प्लस XH2O. ओके, हे रिॲक्शन आहे. आणि या रिॲक्शनसाठी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता मग पहिले तुम्ही CU साठी काढसाल तर काहीच भेटत नाही का. फॉर CU करा तुम्ही. CU साठी काही भेटते का पहा बरं. इथं CU किती आहे x आणि इकडे CU किती आहे, म्हणजे इकडे CU x आहे. अजून आहे का कुठे नाही. इकडे CU किती आहे x. म्हणजे x इज इक्वल टू x. काही माहीत झालं काय, काहीच माहीत नाही झालं. पुढे मग आता पुढे कोणासाठी फाइंड आउट करता O साठी. O साठी फाइंड करायला तर O किती आहे इथं x. अजून आहे का O नाही. इक्वल टू तिकडे O किती आहे, O किती आहे x. मग काही माहीत पडलं का O वरून, काहीच माहीत नाही पडलं है ना. x इक्वल टू x झालं है ना. मग पुढे काय चेक करसा n. फॉर n. आता n चेक करू. n साठी सांगा बरं. इथं n किती आहे y है ना. आणि तिकडे n किती आहे 2. अरे n किती आहे तिकडे 2. म्हणजे y किती आला 2. y2 झाला. ठीक आहे, y माहीत झाला तुम्हाला. आता पुढे हायड्रोजनसाठी है ना. फॉर हायड्रोजन. हायड्रोजनसाठी सांगा बरं काय येईल. हायड्रोजनसाठी किती हायड्रोजन आहेत 3 मल्टिप्लाय बाय y. म्हणजे इथं हायड्रोजन किती आहे 3y इक्वल्स टू. इकडे हायड्रोजन किती आहे 2x. किती आहेत 2x. आणि y ची किंमत किती आहे 2. मग इथं पुट करा. देअरफॉर y ची किंमत 2, इकडे 2x. तर हा 2 आणि 2 कॅन्सल. तर 3 इक्वल टू x. म्हणजे x किती आला 3 आणि y किती आला 2. पहा बरं. y2 आणि x3. हे पहा, हे दोन ऑप्शन सारखे झाले. म्हणजे प्रिंट मिस्टेक आहे. अरे आहे ना, हे दोन्ही ऑप्शन सारखेच झाले ना. मग हे प्रिंट मिस्टेक आहेत, आपल्याला बरोबर करावं लागेल ना ते. हां, तर आपल्याला किती पाहिजे y पाहिजे 2 आणि x किती पाहिजे 3. याले करतो मी 2 आणि याले करतो 3. समजलं म्हणजे कोणता आन्सर करेक्ट आहे डी. ओके, प्रिंट मिस्टेक होती ते. हां, आपलं उत्तर आलं y2 आला आणि x किती आला 3. समजून राहिले का प्रश्न. नेक्स्ट. इन द इक्वेशन है ना BiO3 माइनस. इक्वेशन काय आहे पहा. BiO3 माइनस प्लस 6H प्लस प्लस x इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आणि इकडे Bi3 प्लस आणि प्लस प्लस 3H2O. ओके, सांगा मग काय काढा लागते. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. x किती घेसाल, x किती घेसाल हा काढा लागते. कसा काढणार. चार्जवरून काढा लागेल ना रे है ना. इकडे चार्ज किती आहे 3 प्लस. तर इकडे बी किती प्लस पाहिजे 3 प्लस. पण इकडे पहा, हा 6 प्लस आहे. 6 प्लसमधून 1 मायनस झाला. किती राहिले 5 प्लस. पण तिकडून 3 प्लस आहेत तर इकडून बी 3 प्लस पाहिजेत. पण इकडून किती प्लस आहेत 5 प्लस. आपल्याला 3 पाहिजेत तर 2 कमी करावं लागतील ना. म्हणजे तुम्हाला x किती घ्यायला लागेल 2. हा जर 2 घेतला तर 6 प्लसमधून 1 मायनस झाला 5 प्लस. 5 प्लसमधून हे 2 मायनस झाले 3 प्लस. आणि तिकडून किती आहे 3 प्लस. म्हणजे उत्तर काय आहे 2. कोणतं उत्तर आहे तुमचं 2. अरे समजलं का. तर उत्तर तुमचं ए जे आहे ते इथं करेक्ट असेल. कोणतं करेक्ट असेल ए आन्सर करेक्ट आहे.
व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय इन ऑर्डर टू बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे सेम तसाच क्वेश्चन. काय आहे रिॲक्शन पहा, MnO4 काय आहे मायनस प्लस 5Fe2 प्लस XH प्लस आणि तिकडे काय आहे Mn2 आहे ना प्लस 5Fe3 आणि इकडे काय आहे YH2O. ठीक आहे. मग आता पहा, सांगा काय काढा लागते, काढा काय लागते एक्स आणि वाय. मग आता एक्स आणि वाय कुठे दिसते पहा बरं, हा एक्स आहे म्हणजे फॉर हायड्रोजन काढा लागेल. कोणासाठी, फॉर हायड्रोजन. तर हायड्रोजनसाठी इथं एक्स आहे आणि तिकडून किती आहे हायड्रोजन पहा, तिकडून हायड्रोजन किती आहे 2y, इकडे हायड्रोजन किती आहे 2y. म्हणजे एक तुम्हाला हे एक इक्वेशन भेटलं. आणि दुसरं काय भेटते ऑक्सिजनसाठी, फॉर ऑक्सिजन. इकडे ऑक्सिजन किती आहेत सांगा 4, इकडे ऑक्सिजन 4, तिकडे ऑक्सिजन पहा बरं किती आहेत ऑक्सिजन y, ऑक्सिजन किती आहे y. म्हणजे y ची किंमत किती आली 4. मग y जर 4 आला तर देअरफॉर x किती झाला 2 आणि y ची किंमत 4 म्हणजे किती झालं 8. म्हणजे x ची किंमत 8 आणि y ची किंमत 4. कोणता आहे, x ची किंमत 8 y ची किंमत 4. म्हणजे ऑप्शन सी करेक्ट आहे. अरे समजलं का, एकदम सिंपल क्वेश्चन आहेत ना. नेक्स्ट, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय टू बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन. मगासारखाच काय आहे XH3AsO3 प्लस YBrO3 मायनस, बरोबर. इकडे YBr मायनस आणि प्लस XH3AsO4. म्हणजे सेम तसंच करावं लागेल की नाही. अरे XY काढा लागतात म्हणजे तसंच. मग पहिले हायड्रोजनसाठी करू, फॉर हायड्रोजन. सांगा इकडे हायड्रोजन किती आहे 3x, अजून आहेत का हायड्रोजन नाही. मग इक्वल टू तिकडे हायड्रोजन किती आहेत 3x. म्हणजे काही समजलं का याच्यावरून, काहीच नाही समजलं. 3x इक्वल टू 3x आलं. मग फॉर AS साठी पाहू. AS साठी सांगा इकडे AS किती आहे x, तिकडे AS किती आहे x. काही समजलं काय, काही नाही समजलं. पुढे फॉर O. आता O साठी पहा, O साठी किती आहेत O 3x, अजून आहेत का प्लस, अजून आहेत किती आहेत 3y, किती आहे 3y इक्वल टू तिकडे O किती आहे 4 इंटू x, किती आहे 4 इंटू x. म्हणजे किती झालं 3y इक्वल टू 4x आणि हे 3x तिकडे गेले मायनस 3x. म्हणजे 3y किती झाला x, 3y किती झाला x. समजलं, ओके. हां, आता कोणासाठी पायसाल O साठी झाला. आता BR साठी पहा, फॉर BR सांगा BR साठी काय आहे, इकडे किती आहे BR y आणि तिकडे BR किती आहे y. काही समजलं काय, काहीच नाही समजलं है ना. मग कोणासाठी पाहता झालं, मग काहीच नाही पाहता येत आता. अरे पाहता येते का. मग आपल्याला x इक्वल टू काय आलं 3y. म्हणजे आपल्याला आता सॉल्व करायसाठी फक्त एवढंच माहीत आहे की x इक्वल टू काय आहे 3y. मग आता ऑप्शन चेक करावं लागतील है ना, कारण काही आलं का उत्तर आपलं नाही. मग x इक्वल टू 3y आलं. मग x इक्वल टू 3y जर तुम्ही y ची किंमत 1 पुट केली तर x किती येते. इफ है ना, इफ y इक्वल टू 1 तर x किती झाला 3 इंटू 1 म्हणजे x किती झाला 3. म्हणजे जर y 1 घेतला तर x किती येणार 3. म्हणजे ऑप्शन सी. म्हणजे आता इथं डायरेक्ट आलं नाही. आता आपल्याला थोडं डोकं लावावं लागलं शिल्लकचं है ना, की डायरेक्ट उत्तर येत नाही त्यावेळेस मग ऑप्शन पुट करायचे. डायरेक्ट उत्तर येत नसलं तर ऑप्शन पुट करायचे. समजलं. शेवटचा काय म्हणत आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. कोणाची व्हॅल्यू काढायला लागते एक्स इन ऑर्डर टू बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स रिॲक्शन है ना. एक्स काढायला लागते बाय आयन इलेक्ट्रॉन मेथड. ते मेथडचं काही काम नाही, डायरेक्टच भेटते आपल्याला. रिॲक्शन काय आहे पहा, H2O2 प्लस ClO4 इकडे काय आहे XO2 प्लस ClO2 प्लस 2H2O अशी रिॲक्शन आहे. आणि मला वाटतं इथं थोडी मिस्टेक आहे, हा ClO4 मायनस असेल, हा ClO2 मायनस असेल. ठीक आहे. मग आता काय होईल सांगा, एक्स काढा लागते. मग कोणासाठी काढसाल एक्स, फॉर हायड्रोजन. सांगा हायड्रोजनसाठी किती आहे एक्स 2x है ना. अजून आहे का हायड्रोजन नाही, तिकडे आहे का हायड्रोजन
किती आहे? 4. 4 आहे ना? हां, मग एक्स किती झाला? 2. अरे x2 झाला ना, 2 डिवाइड होईल ना 4ला. हां, झालं मग x2 आला. आणि आपल्याला काढायचा काय होता? एक्सच काढायचा आहे. म्हणजे उत्तर कोणतं करेक्ट आहे? बी. समजलं? तर इथं तुमचं चॅप्टर संपलं. फक्त चॅप्टरमध्ये एक पार्ट बाकी आहे, पण तो पार्ट मी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये शिकवत असतो, डॅनियल सेल म्हणून. ठीक आहे, तुमच्या पुस्तकात तुम्हाला एक डॅनियल सेलचा पार्ट दिसेल आणि एक इलेक्ट्रोकेमिकल सिरीजचा पार्ट दिसेल. तर डॅनियल सेल आणि इलेक्ट्रोकेमिकल सिरीज हा पार्ट आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये बघतो, कारण तो त्याच्याशी लिंक आहे. तो आपण इथं घेत नाही. तर इथं तुमचं रेडॉक्स रिॲक्शन संपलं. एकदम सिम्पल चॅप्टर आहे. काय काय आहे चॅप्टरमध्ये महत्त्वाचं? ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, रेडॉक्स रिॲक्शन, टाइप्स ऑफ रेडॉक्स रिॲक्शन, ऑक्सिडेशन नंबर आणि बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन, आणि एक होतं स्टॉक नोटेशन. ओके, ठीक आहे.